नैना तू ॲडव्होकेट परोळेकर, उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र, बऱ्याच दिवसानंतर तुमची माझी भेट झालेली आहे। ही भेट आताच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं, वर्षपूर्ती झालं। या 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल किंवा त्याचं औचित्य साधून आपण आज भेटत आहोत। मला म्हणायचं आहे, वर्षपूर्ती झालं पण जनतेची इच्छापूर्ती मात्र झालेली नाही। गेल्या वर्षभरात नवीन सरकारने विकासामध्ये, जनतेच्या प्रश्नामध्ये, मग शेतकरी असो, कामगार असो, मजूर असो, उद्योजक असो, फेरीवाला असो, कोणाच्याही जीवनामध्ये परिवर्तन व्हावं अशा स्वरूपाचं कोणतेही काम या सरकारने केलेलं नाही। माननीय मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीमध्येही 1.25 तासाच्या राज्यातील लोकांसाठी, राज्याच्या विकासासाठी आपण काय केलं याचा उल्लेख कुठेही नाही। त्यामुळे हे सरकार निकम्म सरकार आहे, काही कामाचं सरकार नाही, अशी आज परिस्थिती। मी राज्य आणि जिल्ह्यावरही येणार आहे। या सरकारचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांचा पायगुण असा की ते आले आणि कोरोनाही आला। कोरोनामुळे आपण राज्यामध्ये हाहाकार उडाला। हे मुख्यमंत्री कोणत्याही क्षेत्रात यांचा 1 नंबर आला नाही, कामामध्ये, कार्यामध्ये, विकासामध्ये। पण कोरोनाचे मृत्यू या देशात सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू म्हणजे 50,000, काल 50,000 होते, आज वाढले। मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झालेले आहेत, त्यामध्ये नंबर 1 आहे। अन्य राज्यांच्या तुलनेत नंबर 1 वर महाराष्ट्र राज्य आहे। रुग्णांची संख्याही जास्त आहे। त्या रुग्णांसाठी करावयाच्या उपाययोजना, सर्वे करणं, औषध पाणी, हॉस्पिटल, या सगळ्याला हे सरकार कमी पडलं आणि म्हणूनच जास्त मृत्युमुखी पावले। मुंबईत 10,000 पेक्षा लोक गेले, निधन झालं, मृत्यू पावले। हे कर्तृत्व या सरकारचं आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं हे कर्तृत्व। मला 2 ओळी त्यांच्या त्या मुलाखतीच्या वाचून दाखवाव्याशा वाटतात। मुख्यमंत्र्यांचे विचार अनेक जण समर्थन करायचा प्रयत्न करतात। त्यामध्ये ते म्हणतात, मी आतापर्यंत सांगतो तुम्हाला हात धुवा, पण आता मी हात धुवून मागे लागल्याशिवाय राहणार नाही। कोणाला सांगताय?
मुख्यमंत्र्यांच्या हात धुवून मागे लागेल कोणाच्या, कोण विरोधक, याचं उत्तर त्यांनी काहीतरी द्यावं. मुख्यमंत्री झाले हे जनतेच्या मागे हात धुवून लागण्यासाठी, कामात शून्य. आज तुम्ही मला सांगा, राज्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला कर्जाचा, कर्जमाफी देणार म्हणून सांगत होते. किती दिली कर्जमाफी? तुटपुंजी. आज शेतकऱ्यांची उपासमार होते आहे. आज आत्महत्या शेतकरी करतात. कोण जबाबदारी? सरकार आहे. कर्जमाफी देणार जाहीर केलं. त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी कर्जमाफी देतो, जाहीर केलं आणि 18,000 कोटी त्यांनी कर्जमाफी दिली, वाटली. जाहीर केली नाही, वाटली. हे फक्त बोलतात. आज कोरोनामुळे हाहाकार उडालेला आहे. त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं कोरोनाच्या पूर्वी 75,000 बेड होते, खाटा होत्या. आता 3,75,000 खाटा आम्ही तयार केले, हॉस्पिटल तयार केले. 12,000 कोटी रुपये खर्च केले. माझा प्रश्न या सरकारला तुमच्याद्वारे आहे, ही कामं कोणाला दिली? नातेवाईकांना किती दिली? ऍक्च्युअल त्यासाठी खर्च किती? जे ऑडिट झालं आणि क्वेरीत निघाले आहे त्या 3,000 कोटीचा 12,000 मध्ये 3,000 कोटीचा भ्रष्टाचार कोरोनाच्या नावाने, रुग्णांच्या नावाने करणारं हे पापी सरकार आहे. पापी सरकार. कायदा सुव्यवस्था बोर्ड राज्यात काय हो? खून, मारामाऱ्या, दरोडे वगैरे हा विषय थोडा मी बाजूला ठेवतो, पण महिलांवर अत्याचार किती झाले? लहान मुलं, अल्प मुलींवर अत्याचार किती झाले? वृद्ध महिलांवर अत्याचार किती झाले? माझी यादी आहे, थोडा वेळ नाही. खरं म्हणजे या वर्षपूर्तीच साठी 3 दिवस मला प्रेस घेतलं, पुन्हा एवढे मुद्दे माझ्याकडे आहेत. किती अत्याचार झाले? काय करता मुख्यमंत्री? मुख्यमंत्र्यांनी जे राज्याचे होम मिनिस्टर आहेत, पोलीस यंत्रणा आहे, ती स्वतःसाठी न वापरता महिलांच्या सुरक्षतेसाठी वापरावी असं मला वाटतं. पण खेळ खंडोबा आहे कायदा सुव्यवस्थेचा. ना धर्माचे रक्षण, शिक्षणाचा तर विचारूच नका. एकमत नाही. कधी परीक्षा घेणार म्हणतात, कधी पुढे ढकलतात. काय काय प्रकार चालले शिक्षणामध्ये? ना शिक्षण मंत्र्याला माहित, ना मुख्यमंत्र्याला माहित. जगातला असा पहिला लोकप्रतिनिधी असेल त्या देशातला पहिला मुख्यमंत्री की घरातून कारभार करतो. घरातून कारभार चाललाय तरी जनता शांत आहे. खून होतात, बलात्कार होतात, आत्महत्या होत आहेत. खून करून आत्महत्या दाखवल्या जात आहेत. दिशा सालियनची केस, बलात्कार करून, मारहाण करून तिचा खून करण्यात आला आणि आत्महत्या तिने केली सांगण्यात आलं. ते सुशांत सिंगचं. सुशांतचाही खून झालेला आहे, पण यांच्या राजवटीत हा खून आत्महत्या दाखवून पचवण्यात येत आहे. हा कारभार कोणासाठी? हे पोलीस कोणासाठी? फक्त सरकारमध्ये मंत्र्यांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या मुलाबाळांच्या सांभाळण्यासाठी आहेत पोलीस.
आम जनतेसाठी नाही, मात्र सुडाचं राजकारण करून काही लोकांवर खोटे दावे, खोट्या केसेस टाकून अटक करण्याचं काम हे सरकार करत आहे. कोणी लिहिलं पत्रकारांवर तर विचारतो का किती केसेस झाल्या पत्रकारांवर? मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केला, दुसऱ्या दिवशी अटक. अर्णब गोस्वामी यांनी काय केलं? कधी आमच्यावर नाही टीका केली? मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना त्यांच्यावर नाही केली टीका? म्हणून काय त्यांनी त्याला आत टाकलं, महाराज जोडत नेलं? पत्रकारांना अशा प्रकारे वागणूक देणारे महाराष्ट्राचे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. पहिले मुख्यमंत्री आहे. मी आणि माझ्या कुटुंबातील कोणी व्यक्तीने काही केलं तरी कोणी लिहायचं नाही, बोलायचं नाही, आणि बोललं तर कारवाई होईल अशी दहशत करण्याचं काम हे सरकार करत आहे. वीज बिलाची माफी जाहीर केली हो यांनी. एकावर एक घोषणा, वीज बिल आम्ही माफ करू. शेवटी काय आलं? आज भाजपचं राज्यव्यापी आंदोलन झालं. का वीज बिल माफ करा सांगितलं ना, करा, नाही करत, काय बोलत नाही. पैसे आहेत का यांच्याकडे? नाही. वीज बिल एका माणसाने टीव्हीवर तुम्ही ऐकलं, त्याच्या झोपड्याची किंमत जेवढी आहे तेवढं लाईट बिल 68,000, 68,000 विजेचं बिल. तरी चौकशी नाही. हा बेबंदशाही आहे, उद्धवशाही नाही, ही बेबंदशाही आहे. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्यासाठी हे उद्धवजी ठाकरे यांचं राज्य आज काम करतंय असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही असं मला वाटतं. कारशेड काय काम केलं? आले सत्तेवर आणि हे काम बंद, ब्रिज बंद, बुलेट ट्रेनचं काम बंद, सगळी कामं बंद. का बाबा बंद? बुलेट ट्रेन काय आलं? काम चालू झालं होतं. गुजरात महाराष्ट्र दोघांचे पैसे होते, जागतिक बँकेचे पैसे होते. का बंद केलं? कारण आहे. आणि चालू का केलं? काम बंद केली, चालू केली. कायचं उत्तर सांगतील का? सांगतील का? मग आम्ही म्हणालो याच्यात काहीतरी भ्रष्टाचार आहे. नाही नाही, राणे बोलतात, हे सुराणे बोलतायत. अरे आम्ही सुराणे नाही बोलत, आमचा सूर कोणावर नाही. राजकारणात मी राग रोग कोणावर ठेवत नाही. राग नाही, रोष नाही, काय नाही. चुकला तर याच्यावर प्रहार करायचा हा आपला स्वभाव. आणि त्याच्यामुळे कारशेड हलवण्यात आले आरेमधून आणि काजूरला नेण्यात आले. होणार का काजूरला? खाजगी जमीन आहे, कोर्ट कचरा, दलदल आहे, चिखल आहे तिथे. हा 4,000 कोटीचा उर्दंड आहे सरकारवर. 4,000 कोटी मातोश्रीने द्यावे, नाही तर हलवू नये. हलवायचं असेल तर मातोश्रीने 4,000 कोटी भरावे. फुकटचे उपद्व्याप. मी काहीतरी करतो, इथले आले तिथून न्यायला सही केली म्हणजे काय कुठे केलं पराक्रम? काही नाही. आज आरोग्य विभाग रत्नागिरीमध्ये मी आहे. कोरोनाचे किती रुग्ण, किती मृत्यू पावले तुम्हाला माहित आहे. कशी सेवा इथे दर्जेदार होती का कशी होते तुम्ही पाहिलं. 10,000 कोटी रत्नागिरीसाठी खर्च झाले. 10,000 कोटी. 34 कोटी देण्यात आले कोरोनासाठी. 34 कोटी. पत्रकारांना रत्नागिरीच्या माहित आहे, या जिल्ह्याला जिल्हा नियोजनासाठी 211 कोटी या वर्षा 20-21 ला मिळाले. आले नाही, मिळाले, पण सँक्शन झाले 211 कोटी. आले किती? शिवसेनेचे अनेक पालकमंत्री आहेत, आले 69 कोटी. 69. जिल्हा नियोजनला किती आणि कोरोनाला किती याच्यापैकी 50-50.
34 कोटी कोरोनासाठी आणि बाकीचे 35 कोटी जिल्ह्याच्या सर्व विकास कामांसाठी. मागच्या वर्षी जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त खर्च तुमच्या जिल्ह्यात झालेला आहे 19-20 ला. आणि आता आज 30 तारीख, उद्या 1 डिसेंबर, एप्रिल ते आतापर्यंत खर्च किती झाला? 13 कोटी. या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी मी सांगतो. 13 कोटी, फक्त 13 कोटी खर्च आला. मग उरलेल्या 4 महिन्यामध्ये 200 कोटी खर्च होणार का? अनिल परब साहेब, मराठी माणसाच्या न्यायासाठी शिवसेना, हे मराठी माणसासाठी काम करतोय. मुख्यमंत्री आपल्या 1.25 तासाच्या मुलाखतीत म्हणतात रत्नागिरीत काय मराठी नाही राहत. मग 200 कोटी ऐवजी 13 कोटी खर्च का? बाकीचा कोण करणार? अनिल परब साहेब, उदय परब साहेब, हे मंत्री आहेत. मग रत्नागिरीला पायाभूत सुविधा असोत, विकास कामं असोत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असोत, शिक्षणात प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न, या सर्व कामांना 200 कोटी कधी आणणार आणि मार्च पर्यंत 31 मार्च पर्यंत खर्च करणार का? याचं उत्तर तुम्ही मागा. सगळ्यांनी तुम्ही मागा. वर्षपूर्ती, अरे काय म्हणजे ना वर्षपूर्ती लेख काय मुलाखत सामना त्यांचा, संपादक त्यांचा, मालक तेच, मुख्यमंत्री तेच, आणि आपल्या वृत्तपत्र 1.25 तासाची मुलाखत आणि बडाया मारतात. हात धुवून मागे लागणार. अधिकाऱ्यांच्या लागा, राज्याला पैसे निर्माण करायला मागे लागा, रिसोर्सेस मोबिलाइज करा. राज्याला या 6 महिन्यामध्ये 60,000 कोटीचं कर्ज काढलं. तुमच्या मंत्र्यांना माहित नसेल तर मी सांगतो, या 6 महिन्यात 60,000 कोटीचं कर्ज काढलं. या हे राज्य आज महसुली तूट 35,000 कोटीची आहे. या राज्यावर, महाराष्ट्रावर 5,02,000 कोटीचं कर्ज आहे. का नाही सांगितलं आपल्या मुलाखतीत? मी एवढं कर्ज काढलं. काय केलंस बाबा? काय का केलं एक सांगू का उदाहरण? दहिसरला एक जागा घेतली, 2 कोटी आणि काहीतरी रक्कम आहे. 2 कोटी काहीतरी रक्कम आहे. 2 कोटी 30 लाख. ती जागा महानगरपालिकेला पाहिजे होती. मुंबई महानगरपालिका शिवसेना सत्तेवर आहे. ठाकरे कुटुंबाचं सर्व हातातच आहे असं म्हटलं चाल. वर्षभरात त्या 2 कोटीचे महानगरपालिकेकडून किती अधिक रुपये घ्यावे, अजमेराला द्यावे? 900 कोटीला विकले. 900 कोटी. हे महानगरपालिका लोकांच्या कर रूपाने आलेले पैसे, याची उधळपट्टी कोणाकडे किती गेले विचार करा. त्याचे 300 कोटी अजमेराला पोहोचले, पण 2 कोटी आम्ही 300 ऑलरेडी पोहोचले. त्यातले कुठे कुठे गेले याची चौकशी आम्ही करायला लावणार. आज उद्या सरकार गेलं का आम्ही चौकशी करणार. किती भ्रष्टाचार आहे यात. काय नगरपालिका रत्नागिरी पण चुकलेली नाही. काय ते नळ पाण्याची योजना होती, काय 17 काय 27 लाखाला जमीन घेतली आणि नगरपालिकेला 1 कोटी आणि कितीतरी का आकडे सांगा ना. 127. मला पत्रकारांनी पाहिलं 1 कोटी 27 लाखाला विकली. सरकार पण तेच करतं, अनुकरण हे पण हेच करतात. कारण मंत्री तिकडचे तिकडे आहेत ना. मिलके खाएंगे मगर जम के खाएंगे. मिलके खाएंगे और जमकर खाएंगे. हे एक सूत्री कार्यक्रम ठाकरे सरकारचा आहे. ठाकरे सरकारचं याला वर्षपूर्ती म्हणतात, वचनपूर्ती नाही.
वचनपूर्ती हेच उद्धवजी ठाकरे दुष्काळी परिस्थितीत विरोधी पक्षात असताना विदर्भ मराठवाड्यात फिरताना सांगितलं होतं. एकतरी 25,000 रुपये द्या, उसाला 50,000 रुपये द्या, बागायतीला 1,00,000 रुपये द्या. त्यांच्या पेपरमध्ये घोषणा आली आणि सगळी कात्रली. 50,000 रुपये मागणारे, बागायतीला 1,00,000 म्हणणारे, आता 1 रुपया तरी दिला का शेतकऱ्यांना? नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी आली, पूर परिस्थिती आली, दुष्काळी परिस्थिती आली, मदत केला काय? दमडी तरी या मुलाखतीमध्ये पाहिजे होता. मी शेतकऱ्यांना एवढी मदत दिली. चक्रीवादळ रत्नागिरीला आलं, चक्रीवादळ एवढे जाहीर केले, एवढे दिले. विदर्भ मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती आली, एवढे पैसे सांगितले, एवढे दिले. कधी सांगितलं, कधी आलं? काही दिलं नाही. जे सिंधुदुर्गात चक्रीवादळ पैसे 1 रुपया अद्याप ना, फक्त घोषणा करतात, बोलतात, काय करतात? काय मिळतं त्यांच्या बरोबर? अजून 2 पक्ष, त्यांचे काम एकच चाललंय. सगळं काय येत आहे ना मुख्यमंत्र्यांवर. आपलं काम, आपलं दुकान चालू ठेवायचं, कामाचं काय चाललंय सांगा मला. अशा रीतीने शेतकरी मजूर राज्यामध्ये 50,000 कोटीचे उद्योग येणार. एक उद्योगाचं सुभाष देसाई नाव सांगावं. सुभाष देसाईकडे पाहून एक तर उद्योग आला का? आणि पाहिल्यानंतर एकाही उद्योजकाला वाटणार नाही या महाराष्ट्रात यावं. किती कारखाने बंद पडले, बेकारी किती वाढली. त्या बेकारमध्ये मराठी तरुण नाही. मग त्या मराठी तरुणांच्या पोटाचा प्रश्न, उदरनिर्वाहाचा प्रश्न शिवसेना का सोडवत नाही? मराठी माणसासाठी आम्ही, अरे कुठे होतात तेव्हा? होतात बाळासाहेब असताना. भाजपशी बैमानी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात, त्या मराठी माणसालाही विसरलं आणि हिंदुत्वाला मुठमाती दिली. कसलं हिंदुत्व यांचं? सर्व धर्म समविचारी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या गळ्यात गळे घालून मुख्यमंत्री हे बनले. गद्दारी करून पद मिळवलं, कर्तृत्वाने पद मिळवलेलं नाही मिळवलं. 56 लोक आहेत. हो, कसं करतो? 145 नाहीये, 56 यांच्या आहेत. आणि त्यामुळे या राज्यामध्ये मगाशी उल्लेख केला, सुशांत आणि दिशा सालिया ही केस सीबीआय चौकशी चालू आहे. काय होतं बघूया. पण मी मगाशी सांगितलं ना, यामध्ये काही लोकांना आम्ही नाव घेतल्यावर राग आला, आमच्यावर सुडाने बोलण्यात येते आणि काही प्रयत्न चालूही आहे. वास्तववादी चित्र कोणी बदलू शकत नाही. सुशांतची हत्या झाली आहे, दिशाची हत्या बलात्कार करून झाली. अशा कितीतरी हत्या पचवण्याचं काम चाललंय. अन्वय नाईक याने आत्महत्या केली अलिबागला. 18ला माझ्या 18. हे अन्वय नाईक यांची प्रॉपर्टी आणि त्यांनी आणि अन्य एक व्यक्ती 40 प्रॉपर्टी जवळपास त्यांच्या मालकीची आहे. अन्वय नाईक यांच्या 10 आणि 30 अन्य व्यक्ती आडनाव ठाकरे आहेत. अन्वय नाईक आणि
ठाकरेंचे संबंध काय, प्रॉपर्टी कशी आली याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. अन्वय नाईक खरंच आत्महत्या आहे का हत्या आहे याचाही तपास पोलिसांनी रायगड जिल्ह्यातल्या करावा याने करावा. आमचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी या केसवर आणि अशा अनेक केसवर पुराव्यासह पत्रकार परिषदेत जाहीर केले. कोणी किती रुपये याच्यामध्ये घेतले, कोणाचा काय संबंध आहे. वर्षभरात जर नाईक याच्या एका प्रॉपर्टीमध्ये 40 प्रॉपर्टी 30 प्रॉपर्टी यांच्या जर असतील तर 5 वर्ष राहिले तर एकच सातबारा असेल ठाकरे नावाचा महाराष्ट्रात. गोस्वामीवर झालेली कारवाई आजचा आणि सुडाणी ची आहे. पत्रकारिता दाबण्याचा प्रयत्न होतोय, केला गेला आहे. अशा अनेक पत्रकार यादी आहे माझ्याकडे, त्यांना लेख लिहिला, बातमी दिली म्हणून कारवाई झालेली. आणि म्हणून 1 वर्ष महाराष्ट्राच्यासाठी हे राज्य अधोगतीकडे नेणारं वर्ष ठरलं. गोरगरिबांसाठी हलाखीचं वर्ष, उपासमारीचं वर्ष हे ठरलंय. हे वर्ष बेकारी वाढली आहे, कारखाने बंद झाले आहेत, उद्योगधंदे येत नाहीये. त्यामुळे तरुण तरुणी बेजार आहे. राज्याचा विकास ठप्प झालाय, विकासाला एकही पैसा नाही, राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, प्रशासन चालू शकत नाही. तो माणूस राज्याचं उत्पन्न वाढवायसाठी उपाययोजना काय करणार? प्रशासनच कळत नाही. सुद्धा कबूल केलाय, लेखातच कबूल केलाय मुलाखत, मला प्रशासन समजत समजत नसेल तर राज्याचं उत्पन्न वाढवणं, विकासाला पैसे खर्च करणं हे कसं काय समजेल? राज्य या वर्षभरात किमान 10 वर्ष मागे नेऊन ठेवण्याचं पाप या सरकारने केलं. सरकारमध्ये अन्य 2 पक्ष मुठभेडून गप्प आहे. ते त्यांचं काम करताय चोखपणे. आणि म्हणून मी सांगेन ही वर्षपूर्ती महाराष्ट्राच्या हिताची नाही. आत्ताचे मुख्यमंत्री एकमेव उदाहरण आहे महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या देशात, की घरात राहून सरकार चालवताय, ते चालताय, बंद पडताय, भ्रष्टाचार होतोय, बलात्कार होतोय, अजून काय काय होतं हे त्यांना कळत नाही, जाणून घेत नाही, उपाय करत नाही. असे एकमेव आतापर्यंतच्या या देशाच्या इतिहासात अन्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घरात. आणि त्यामुळे हात धुवून दुसऱ्याच्या मागे लागण्यापेक्षा काही दिवसांनी ही महाराष्ट्राची जनता तुमच्याच हात धुवून मागे लागेल आणि असलेल्या खुर्चीवरून खाली उतरवेल. आता आपण बोला दादा, आपण आता वर्षपूर्तीचा वस्त्रण केलं सरकारचं.
पण आपण एक माजी मुख्यमंत्री आहात, पण आपल्याला वर्षभरात सरकारची कोणती गोष्ट आवडलेली नाही ही सरळ चुकीचं आहे, कारण आपण एक माजी मुख्यमंत्री आहात साहेब. काय मी सांगतो, मी 8 महिन्यात काय केलं ते अख्ख्या महाराष्ट्रासमोर आहे. पहिल्या दिवसापासून केलं. पहिलं म्हणजे त्या सामन्याच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी काय केलं त्याचा उल्लेख नाही. एक गोष्टीचा उल्लेख आहे, मुख्यमंत्री गाडी चालवत मातोश्री ते मंत्रालय गेले. काय राज्याला का ड्रायव्हर पाहिजे होता की ड्रायव्हर नाही, महाराष्ट्र सरकारकडे एवढं ड्रायव्हर हे काम झालं. आणि मुख्यमंत्री म्हणून काय आदेश दिले, काय शेतकऱ्यांसाठी दिले, काय उत्पन्न वाढवलं, मालाचे दर जास्त मिळाले, काय असं केलं हे सांगायला पाहिजे ना. मला यांचं मी आधी हेच त्यांच्या हातून चांगलं काम होईल असं मला वाटत नाही. मी यांना जवळून 39 वर्ष पाहिलं, त्यामुळे ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं आणि जे त्यांच्याकडे अपेक्षा ठेवून आहेत त्यांचं स्वार्थ काय वेगळा असू शकेल, पण मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक माजी मुख्यमंत्री म्हणून यांनी वर्षभरात काहीच केलं नाही. एक प्रश्न आहे. द ट्रेलेमा या संस्थेने एक सर्वे केलेला आहे. कोणी? द ट्रेलेमा या संस्थेनं सर्वे केलेला 10,000 लोकांचे सॅम्पल गोळा केलाय. त्यामध्ये अशी आकडेवारी समोर आली की 60% लोक राज्य सरकारच्या कामगिरीवरती समाधानी आहेत. आणि तुम्ही आता टीका करता. तुम्ही कोण आहात? मी एबीपी माझा होता. एबीपी माझा. मला रिपोर्ट दाखवा आणि मी त्या एजन्सीकडून 60% लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला काय उत्तर तुमचं द्यायचं नाही. अख्खं जग एका बाजू, अख्खं महाराष्ट्र एका बाजूला सफर होतोय आणि तुम्ही त्यांचं समर्थन करता. मला उत्तर द्यायचं समर्थन नाही, मला द्यायचं नाही. दादा आता ह्यापुढे आपले दादा एक मिनिट दादा आपली आता यापुढे भूमिका काय राहणार आहे? सरकार सर्व क्षेत्रात अपयशी ठरले असं आता आपण म्हणाल 15 वर्षांमध्ये, पण आता ह्यापुढे महाराष्ट्रामध्ये भाजपचं पुढचं धोरण आणि नीती काय असणार आहे या सरकार विरोधात? भाजपचं धोरण जे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं, आम्ही यापेक्षा चांगलं सरकार देऊ शकतो आणि तशी परिस्थिती यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्याला आशा आहे की परत पुन्हा भाजप सेना युती सरकार सत्तेवर येईल. भाजप काम, शिवसेना काम म्हणताय? मग भाजप राष्ट्रवादी ऐकून घ्या, शिवसेना आणि भाजप युती होणार नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलंय. बाकी कोणाशी करावी की न करावी हा आमच्या वरिष्ठांचा प्रश्न. शरद पवार साहेबांवर आपण बोलणी करणार सर की भविष्यामध्ये शिवसेनेला तो प्रश्न वरिष्ठांचा आहे, माझा नाही. आपण भाजपचे वरिष्ठ नेते आहात. वरिष्ठ असले तरी अतिवरिष्ठ. ईडी संस्था या केंद्रीय संस्था आहे. सीबीआय संस्था राज्यात येऊ नये म्हणून राज्य सरकारने बंधने घातली. बंधनं घालू शकतात का? घटना वाचावी होत्या. बंधनं केंद्र सरकारच्या कुठल्या गोष्टीला घालू शकतात? सीबीआयला घालू शकतात, ईडीला घालू शकतात, त्या सुप्रीम कोर्टाला घालू शकतात? नाही घालू शकत. हा त्यांना विचारलं पाहिजे, कन्सर्न घ्यायला पाहिजे, ठीक आहे. पण गंभीर घटना असेल तर केंद्र सरकार कुठेही हस्तक्षेप करू शकतो. आता आपण म्हणालात की 2-3 पक्षाचं सरकार आहे, मुख्यमंत्री सेनेचे आहे, पण 2 पक्ष आपली कामगिरी चोख बजावत आहे, म्हणजे नेमकं काय? तुम्हाला जे कळलं तेच आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टावर अगदी त्यांच्या तोंडापर्यंत वास आणला होता. पण या सरकारमुळे किंवा यांनी पुरेसं त्यांना जे कोर्टात आवश्यक होते ती कागदपत्र किंवा काय आणि आता सुप्रीम कोर्ट स्थगिती देण्याच्या ह्याच्यात आहे. त्यामुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचं ऍडमिशन असतील, नोकऱ्या असतील, याच्यामुळे जो प्रॉब्लेम झाला किंवा प्रश्न मी मराठा समाजाचे नेतृत्व छान प्रकारे केलं होतं तसं समाजाचं म्हणते त्या याबाबत आपण काय म्हणू शकतो? तुम्हीच सांगितलं की या सरकारने कागदपत्राची पूर्तता केली. मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मताचे राज्याचे मुख्यमंत्री नाही. सुप्रीम कोर्टात केस जेव्हा होती त्यावेळेला किंवा त्याच्या अगोदर 8 दिवस 15 दिवस त्या सुप्रीम कोर्टाच्या केसला हजर राहणारे वकील यांच्याशी चर्चा मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी करायला हवी होती. यासाठी स्पेशल वकिलांची नेमणूक करायला पाहिजे होती.
हे काही झालेलं नाही. आवश्यक कागदपत्र त्यांना पाहिजे होते तेही दिले नाहीत. ॲडव्होकेट जनरल या केसला उपस्थित राहिले नाहीत. भयावह गोष्टी आहेत. मराठा समाजाकडे ते कोणत्या दिशेने म्हणणार नाही, कशा प्रकारे पाहतात हे यावरून दिसून आलंय. पेपर दिले नाही, वकील पाठवले नाही, वकील केसला उपस्थित राहिले नाही. आता स्थगिती मिळाली आहे, ही स्थगिती उठवावी किंवा आता मुलांना सवलती या वर्षी मिळाव्यात म्हणून तात्पुरती तरी सवलत द्यावी यासाठी अर्ज अद्याप गेलेला नाहीये. त्यामुळे मराठा समाजाला या सरकारकडून आरक्षण मिळू शकेल तसे प्रयत्न होतील असं मला वाटत नाही. हे 5 वर्ष काय, पुढील 5 वर्षही महाविकास आघाडीचं सरकारच असेल असे ठणकावून सांगतात. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी नाही नाव सांगा. राष्ट्रवादीने म्हणाले काल जयंत पाटील, आम्ही ही 5 वर्ष पूर्ण करून पुढची 5 वर्ष पूर्ण करणार. आपण वर्षभरात जयंत पाटील असे म्हणाले असतील, हा. ह्या 5 वर्षात पुढच्या 5 वर्षात मीच मंत्री असणार. कारण तुम्हाला कारण असं आहे, आता जर बीजेपीचं सरकार असतं जयंत पाटील इथे मंत्री असते. ही तयारी दाखवली होती त्यांनी. ते फक्त आपलं काम करतात, बाकी काय बोलत नाही. ते माझ्याबद्दलही बोलले. मी समाचार त्याच्याच इस्लामपूरला जाऊन येणार आहे. समाचार ते कसे आहेत सगळी बोलणे आमच्या भाजपच्या नेत्यांची झाली होती. काही गोष्टी थांबले होते, नाहीतर ते आता भाजपत असते. आता ते खरा म्हणजे असलेल्या पक्षाच्या नेत्यांचा विश्वासघात करतायत. त्यामुळे मी त्यांच्या वाक्यावर विश्वास ठेवत नाही. दादा, आपले वक्तव्य म्हणजे भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत प्राप्त होऊ लागले असं आम्ही समजायचं नाही. एकत्र मी असं काय पुन्हा पहाटेच्या शपथविधी होईल. संकेत पहाटेचा शपथविधी असं काय होईल? भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे का दादा? मला माहिती. मी काय ज्योतिषी नाही. आपल्याकडे जबाबदारी सोबत आलेली अनुभवी नेते म्हणून दहीसरच्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित केला की 2 कोटीची जमीन एवढी. तसाच प्रकार रत्नागिरी नगर परिषदेत अगदीच घडलाय. 20 महिन्यापूर्वी ती जमीन 17 लाखाला होती. 20 महिन्यानंतर ती खरेदी करताना 1,27,00,000 झाली. त्रिसदस्यीय समितीने त्याचा आराखडे किंवा किंमत ठरवली. पण त्याच वेळी रत्नागिरी शिवसेना जरी नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असली तरी बीजेपीचे तिथे नगरसेवक असताना कोणीही त्याला सुरुवातीला विरोध केला नाही. कारण त्या घटकातले नंतर केला म्हणजे जेव्हा राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर सत्तेत असून सुद्धा त्यांनी सविस्तर लोकांसमोर तो विषय आणला. अजूनही तुमच्या पक्षाच्या किंवा यांनी लेखी निवेदन देतात, जनतेपर्यंत काही करत नाही. असं आंदोलन चालू केलं त्यांनी. काय कसलं आंदोलन? प्रबोधन करायचं. 2 कोटी 17 लाखाची जमीन 1 कोटी दुसरं काय करणार सत्ता नसताना? नाही, मला मार्ग सांगा ना. नगरपालिकेत निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी काय करावं असं वाटतं? कायदेशीर सांगा. मी पण नगरपालिका केली आहे, मानत सांगा. न्यायालयीन बाब लढता येत नाही. टप्प्यात आंदोलन तर होऊ दे, रेकॉर्डवर येऊ दे पुरावे. येणार का न्यायालयात जाणार आम्ही. कोण नाही गेलं तर मी तरी जाईल. दादा, कोकणवासी आणि विशेषतः महाराष्ट्राची जनता दादा केंद्रात मोठ्या पदावर मंत्री कधी होतात अशी वाट पाहतात. आज काय आपण सांगून जाणार रत्नागिरी वासियांना? वेट आणि वॉच. किती आम्ही वेट करायचं दादा? दीर्घकाळ नाही. अच्छा, वर्षभराच्या वर्षपूर्तीच्या याच्यामध्ये आपण कोकणाकडे कसं बघताय? सरकारचं वर्षभरात कोकणाच्या विकासाला एकही पैसा न देणाऱ्या सरकारचा निषेध करतो. कोकणवासियांच्या तोंडाला पानं या सरकारने पुसली. कोकणाबद्दल बोलण्याचा यांना काय अधिकार नाही. कोकणात फक्त मासे खायला आणि कोंबडी ओढायला येतात, दुसरं काय नाही देत आहे. सर, मराठा आरक्षणासंदर्भातला एक प्रश्न आहे. पाठवलं का आता मोबाईलवर आला? नाही सर, बोलत होता. नाही फॉरवर्ड करून फक्त घेतलं. मला मोबाईल चर्चा सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायला जमत नसेल तर त्यांचं ओबीसी आरक्षणात मराठा प्रवर्गाला समाविष्ट करून घ्या अशी मागणी राजेंद्र कोणतरे जे आहेत मराठा समाजाच्या त्यांनी केलेली. मान्य नाही मराठा समाजाला असं मला वाटतं. मला तरी माझ्या अहवालामध्ये तर मी चक्क लिहिलंय, आम्हाला ओबीसी काय कुठल्या जातीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण नको आहे. मराठ्यांना आरक्षण 50% पेक्षा वर अधिकचं देण्यासाठी घटनेचे कलम 15 आणि 16 प्रमाणे
सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणा असलेल्या वर्गाचा सर्वे करून त्यांना राज्य सरकारने हा सर्वे करायचा आणि 15-16 कलमाप्रमाणे राज्य सरकारला अधिकार आहे यांना आरक्षण देण्याचा, आणि तेच मी सुचवलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला कोणाचंही आरक्षण नको आहे, आम्हाला 52च्या वरती आरक्षण हवं आणि ते 16%. सरकार नेहमी वारंवार कोकणात सरकार केंद्राकडे बोट टाकतं, जीएसटीची रक्कम येत नाही म्हणून विकासावर परिणाम होतो. काय नाचता येणं अंगणवाकडं. या सरकारने केंद्राकडे बोट दाखवता हे राज्य सरकारला घटनेने काय अधिकार दिले आहेत राज्य चालवायला. दुष्काळी परिस्थिती अपवादात्मक असताना अतिवृष्टी वगैरे किंवा नैसर्गिक आपत्ती असली तर केंद्राकडे पैसे मागू शकता, अन्यथा प्रत्येक कामात केंद्राने मदत करावी. मग तुम्ही कशाला बसलात पिंजऱ्यामध्ये? राज्याच्या गरजा भागवण्यासाठी रिसोर्सेस मोबिलाइज करण्याचं काम राज्य मंत्रिमंडळाने करायला पाहिजे असं मला वाटतं. असे नियम आहेत. दादा, केंद्र शासन आणि भाजपचे काही बडे नेते महाराष्ट्र सरकारला त्रास देण्याचं काम करीत आहेत आणि सरकार पडण्याची वाट पाहत आहेत, असं एक मुलाखतीत मी वाचलेलं आहे. कुठल्या मुलाखती? उद्धव ठाकरेंच्या. आपलं मत काय? संजय राऊतचे असते, तुम्ही तेच संजय वाचता. राऊतनी घेतलेली उद्धव ठाकरेंची मुलाखत, त्यातला मुद्दा एक आहे काय? की केंद्र शासन महाराष्ट्र शासन पडण्याची वाट पाहतंय काय आणि गरज नाही भाजपचे बघा. मोठे नेते अहो, त्रास देत आहेत. केंद्राला हे कठीण नाहीये, पण आम्हाला असं नाही पाडायचं आहे. आणि संजय राऊत, कोण संजय राऊत? आज जेव्हा लोकप्रभाचा संपादक होता, या शिवसेनेवर किती लेख लिहिले आहेत माझ्याकडे, मी संग्रह करून ठेवलाय. एक छापणार होता प्रहारला. आज संजय राऊत तिथे असताना शिवसेनेवर, बाळासाहेब ठाकरेंवर ज्या वेळेला त्यांना खासदारकीची तिकीट दिली नाही, ब्रिटिश नंदीला दिली, त्यावेळेला जे वाक्य बोला तेही छापून आलाय परवा. मी या म्हणजे साहेबांनी दिले नाही म्हणून बाप आणि मुलाला दाखवतो यांचे कपडे उतरवले नाही तर नाव सांगणार नाही, हे संजय राऊतचे उद्गार आहे. आणि तोच आता करता करविता केंद्रावर कुणाच्या विरुद्ध बोलतो? मोदी. काय अवकात आहे या पत्रकारांची? गल्लीतला पत्रकार आणली तो तिकडे, त्याला मार्गदर्शन करणार. शेतकऱ्यांच्या आजच्या भाजप दिलाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय द्यावा. तू आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय द्या. सक्षम आहेत तिथे मोदी साहेब, अमित शाह साहेब, त्यांच्यावर बोलू नये. त्यामुळे यांच्या प्रश्नाबद्दल तुम्ही मला काय विचार नाही, विचारायचं तर खाजगी विचारा. मी चिरफाड करायला त्यांच्याकडे माझ्याकडे बरंच आहे. आता बघा सामना त्यांचा प्रश्न संजय राऊत तयार करणार, आदल्या रात्री उत्तर पण तोच तयार करणार, छापताना दुरुस्ती पण तोच करणार. एक आम्हाला, मी पण एक याचा संपादक आहे हो, हे आम्हाला रात्री काय होतं ना छापेपर्यंत ते आम्हाला माहितीये काय काय होतं ते. माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार, भावी केंद्रीय मंत्री आमच्या दादांची जम्बो मुलाखत आम्हाला कधी पाहायला मिळेल की आम्ही घ्यायची काय? त्याची तुम्हीच घ्यायची आहे, प्राण नाही घेणार. हे तुम्हाला पाहिजे तेव्हा वेळ देतो, सांगा मी येतो, मुलाखत देतो, पण आम्ही प्राण हे असले धंदे आम्ही करतो. आपलीच पाड आपण थोपटून घ्यायचं ना, हे काम संजय राऊतचं चाललंय हो. आणि संजय राऊतला काहीतरी मिळवायचं आहे, पण तो असं गोल 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 करतोय ना, तर एक दिवशी काही ना काहीतरी मिळेल. इथून नाही केंद्रातून तरी मिळेल. वाक्य कळलं का? असं शिवसेनेचं एक नेत्याची पण आता सुरू होते, त्या पार्श्वभूमीवर असं शिवसेनेत अजून किती नेते असू शकतील की मनी लॉन्ड्रिंगच्या मध्ये ते असू शकतात? ज्यांनी काय केलं असेल, ईडीला माहिती असेल, त्याची ईडी चौकशी करेल. ईडी असो, सीबीआय असो आणि कोर्ट असो, या तिन्ही असताना बोलत नाही आणि आताही बोलणार नाही. मुंबई महापालिकेचा काय असेल सर? मुंबई महापालिकेची तयारी सुरू झाली, भाजपने चालू आहे आमचं काम, चालू झालं. काय 100% भाजप. दादा, मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे, रत्नागिरी सिंधूर विमानतळाचं काम रखडलेलं आहे. कोकणवासियांनी मुंबई मार्ग विमानाने मुंबई जायचं की नाही जायचं, काय आपलं आणि रखडण्यामागचं कारण काय? कारण आला केंद्र सरकारचा निधी आहे. दादा, या सरकारचे मुख्यमंत्री येऊन
मी मे महिन्यात विमान सुरू करणार, पण फार दूर आहे. मे महिना कुठला तो नाही सांगत. म्हणजे 2020चा 21चा का घरी बसल्यावर नंतरचा तो नाही सांगितलं. त्यांनीच चालू करू शकतो. आता आम्ही केंद्राच्या मंत्र्यांना या संबंधी पाठपुरावा करून चालू करायचं विमानतळ प्रयत्न करतोय. चौपदरीकरणाचं काम स्थानिक पुढाऱ्यांनी किंवा जे कोण शिवसेनेचे पुढारी आहेत, कामं घेतलेली आहेत, त्यांच्या पराक्रमामुळे रखडलेली आहेत. इथे काही लोक राजकारण करतात फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळवायला, आणि त्यामुळे निकृष्ट दर्जे रत्नागिरीत दिसतात. त्याला कारण तेच आहे. आपले गडकरी संबंध असेल आजवळीचे काटेरी वाकडे 91 किलोमीटर पोर्शन अतिशय गेले म्हणजे जटिल प्रश्न झाला. गडकरीची भेट घेऊन जरा तो प्रश्न सोडवण्याची द्या माझ्याकडे माणूस द्या, नाही तर पत्र द्या, मी सोडवतो. 91 किलोमीटर तेवढा एमईपीचं मला सांगतो पत्र द्या, नाही त्या व्यक्ती द्या, मी सोडतो. रत्नागिरी झालं 150 कोटीचे नाव पटवली. 150 कोटी रत्नागिरी त्याला बोलायला देत नाही, ते वारंवार मुंबई महानगरपालिकेत आपण म्हणे भाजप रत्नागिरीत कधी होईल? कधी निवडणूक निवडणूक कधी डिसेंबरला आहे. डिसेंबर. पुढच्या वर्षी नगरपालिका नगरपालिका निवडणूक नोव्हेंबर महिन्यात पुढे होती. जिल्हा परिषद मी आता काय त्याबद्दल सांगणार नाही. 6 महिन्यानंतर या प्रश्नाला उत्तर देऊ. दादा उपप्रश्न, पण रत्नागिरी जिल्ह्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपची थोडी ताकद कमी आहे हे आपल्याला मान्य आहे, आणि कमी असेल तर वाढवण्यासाठी आपण काय संदेश मी देऊया? तुम्हाला एक सांगतो, मी जिथे आहे तिथे ताकद कमी असं मी मानत नाही. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला वाटत असेल ताकद कमी आहे, मी आता याला सांगितलं 6 महिन्यानंतर बोलू. नक्की 6 महिन्यानंतर हे कमी आहे ते उणं होईल सर. प्लस सरप्लस होईल. सॉरी सरप्लस. दादा तुम्ही जरा येत जा अशा रत्नागिरीत जरा आपल्याला हे नाही, मला बाकीचे पत्रकार सांगतात फक्त पत्रकारितेचा पत्रकार परिषदेचा फायदा फक्त बोलतच नाहीये. आपली मैत्री असली तर बाहेर, इथे नाही. सर विनायक राऊतांनी टीका केली तुमच्यावरती. पण मी काय दखल नाही. असला तरी तर काय खासदार आहे का? हे मी ह्याच्यामधली काय त्या कोणी तुम्ही विचारला काय? नक्कीच कोण येतोय. हे असले खासदार मी नाही. त्याचं हिंदीतलं भाषण काढा जरा लोकसभेतलं, नाही तर आता निलेश उभं करू का त्याच्या थ्रू काढा. त्याआधी मला हिंदी नाही तर मराठी शुद्ध शिक जा. तुम्ही लोकांनी निवडून दिल्या बसलं काय खासदार म्हणून एक तरी प्रकल्प, एक तरी योजना. दादा आज काय संदेश देऊन जाणार जिल्हावासियांना, विशेषतः आपण आज आलेला बरेच दिवसांनी? देणार ना मी. शेवटी मला म्हणायचंय वर्षपूर्ती या सरकारचा आहे. मी रत्नागिरीच्या जनतेला सांगू इच्छितो, मला विनंती करायची आहे, या जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार केल्याशिवाय पंचायत समिती असो, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, आमदार खासदार सर्व क्षेत्रात शिवसेनेला हद्दपार केल्याशिवाय इथला विकास होणार नाही. दरडोई उत्पन्न वाढणार नाही, नोकऱ्या मिळणार नाही, इथले उद्योगधंद्यात मराठी माणसाला सहभाग मिळू दिला जाणार नाही. सगळं काय मीच. या एक कलमी कार्यक्रमातून चाललेली सत्ता संपुष्टात आणायची असेल तर मला रत्नागिरीतील बंधू भगिनी माता सगळ्यांना विनंती करायची आहे, पत्रकारांसहित, एक वेळा भारतीय जनता पक्षाला संधी 5 वर्षासाठी द्या. या 5 वर्षात रत्नागिरीचा कायापालट आणि तुम्हाला अपेक्षित विकास केल्याशिवाय मी राहणार नाही. याला जबाबदार मी स्वतः असेल. एक वेळा फक्त संधी द्या, आणि संधी दिल्यास मी विकास करू शकलो नाही तर परत मत मागायला तुमच्याकडे मी येणार नाही याची ग्वाही देतो. मात्र पत्रकार मित्रांनी, मी इथे वारंवार यावं असं वाटत असेल
जनमानसामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी तुम्ही मला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा ठेवतो. पण दादा असं वाटत नाही. आज मी येथे आल्यानंतर तुम्ही अतिशय प्रेमळ भावनेने, आदराने, नेतृत्वाने मला वागणूक दिली, आदर दाखवला. पत्रकार परिषद हसत खेळत होऊ शकली याचं सर्व श्रेय मी तुम्हाला देतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उस्मानाबाद जिल्ह्यातील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.